नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसं चाललं आहे तुमचं? बरं आहे का? माझा हात आडवा आला, सॉरी. तर काय म्हणायचं तुम्हाला? हां, बरे आहेत का सगळे? तर झाला का सगळ्यांचा नाश्ता पाणी? आमचं तर नाश्ता झाला, पाणी झालं, चहा पिली. आता तुम्हाला आज मला काहीतरी गंमत दाखवायची, एकदम मस्त मस्त. आणि जे बघितल्यानंतर आपलं रिॲक्शन एकदम त्याच्याकडे एकदम स्टॅच्यू आणि असं शांत बसतं ते. आणि स्टॅच्यू झाल्यानंतर असं वाटतं की आपल्याला पण तसं येईल का येईल का येईल का, नाही का नाही? तर तसा प्रकार आता माझ्या संग आता अर्धा तासापासून घडतोय. पण वाटलं यार कधीतरी असं म्हणजे डायरेक्टच रिॲक्शनमध्ये ॲक्शन डायरेक्ट करावं म्हणून. तर म्हणलं चला आता थोडंसं आपण बघूया खरंच तुम्हाला बी कसं वाटतं. तुम्ही बी कधी कधी असं स्टॅच्यू होतात का? तुम्हाला मी दाखवते. हो ना. आणि व्हिडिओ काढणाऱ्याला खरंच भाव लागतो कधी कधी. ते व्हिडिओ काढताना आपण बघितलं ना असं तसं नकोय करू, असं नकोय करू करतात, आहे का नाही? तसंच माझ्या संग बी घटना घडते मित्रांनो. आता मी खरंच लई टेन्शन आहे. तर आता हे टेन्शन ते माझं दूर करूया. आता समज ही व्हिडिओ काढते, तर आता बघा माझं कसं होतंय. माझं मन नुसतं चुलबुलीत होतं. आता मी कधी काढू? असा प्रकार होतो मित्रांनो माझ्या संग हमेशा. आणि ह्याचंच मला टेन्शन जास्त येतं साला. जेव्हा मी असा व्हिडिओ काढत असेल तेव्हा पुढं जी लेकरं माझे बघतात कधी कधी माझ्याकडे रिॲक्शन करून, तेव्हा मुलं असं स्टॅच्यूमध्येच थांबतात कधी कधी. किंवा आई काय बोलते तिची तिला कळाना, ही काय करते तिची तिला कळाना. खरंच मी आता कन्फ्यूज झाले की पुढं माणूस व्हिडिओ काढत असल्यानंतर ते बसलेला माणूस काय विचार करत असेल, जसं की मी आता विचार करते. हो का? खरंच डेंजर वाटतंय का नाही? असंच होतं माझ्या संग पण. म्हणजे कमीत कमी मी एक अर्धा तास तरी मी असं विचार करत होते की हे आत्तापासून नाही चालू. हे कमीत कमी आता किती वाजले, आता त्याच्या अनुसरून धरलं तर 10 साडे 10च्या आसपासपासनं ते व्हिडिओ काढते. पण मी असं नसतं बघत ते रिॲक्शन. आणि पुन्हा नंतर ती अशी बसली की पुन्हा मी असं काय करीत असं नेमकं तिच्या मनात काय चाललंय, व्हिडिओ आता कुठपर्यंत जाईल. मित्रांनो, तर ही आहे माझी बहीण पवार सारिका. तर हिचं पण इंस्टाग्रामला अकाउंट आहे. तिला यूट्यूबला चालवायची सवय नाही आहे, कारण त्यात फिल्टर येत नाही आहे. त्याच्यामुळं ती काय अकाउंटला यूट्यूबला नाही टाकत. पण ती खरंच आवड म्हणजे इंस्टाग्रामची आहे. आणि तिने असा जरी व्हिडिओ असं जरी करून काढला तरी मित्रांनो तिला इतके फॉलोअर्स आहेत की तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामलाच जाऊन बघू शकता की किती फॉलोअर्स आहेत तिला. अहो, बारीक सारीक माणूस नाही आहे ते माझ्यासमोर बसलेलं. लय मोठं माणूस आहे. म्हणजे माझ्यापेक्षा बारीक असा नका पण लय मोठं माणूस आहे बरं का मित्रांनो. आता तिने डोक्याला हात लावलाय म्हणजे ती मोबाईलमध्ये काहीतरी कन्फ्युजन झालंय. मला असं वाटतं की बघायला पाहिजे आपण पण. तर चला मित्रांनो, ते मोबाईलमध्ये काय बघते ती बघूया. आता तिचा हा मोबाईल आहे तर तिचा हा व्हिडिओ बनवते ती. मी व्हिडिओमध्ये गाणं तरी ओपन कर ना, आम्हाला बी कळून दे गाणं कोणते. लाव ना, ओपन कर ना आवाज प्लीज प्लीज प्लीज. किती भाव लागत असतो बघितलं ना. हे असे मोठे फॉलोवर लोक असतात ना, त्यांना लई भाव लागत असतो. कर ना मोठा आवाज. आमच्या बी बघून दे मित्रांना की कसे असे मोठे मोठे व्हिडिओ बनवतात हे लोक. असं एकदम कानात हेडफोन घालते. स्टेप चुकली नाही पाहिजे. स्टेप चुकली तर ह्यांच्यामध्ये आपला पचका नाही झाला पाहिजे. डायरेक्ट हेडफोन लावायचा. हेडफोन लावला मित्रांनो का विषय संपला. आपण काही करू, ह्याम करू, ह्याव करू. आता तिने गाणं लावलं होतं दुपारी. आता दुपारी गाणं लावलं होतं, तो व्हिडिओ होता. तिने व्हिडिओ माझा शूट केल्यानंतर मित्रांनो माहिती आहे का काय झालं? ते गाणं ना मी कधी बघितलेलं आहे ना, कधी मी ते ऐकलेलं आहे. ते गाणं लावलं तिने. ऐकलं तर आता ही लय वाढू ऐकत होती, पण ते गाणं माझ्या थोडंसं मस्तकात बसलं होतं. जास्त नाही पण थोडं तरी बसलं होतं. तर मित्रांनो माहिती आहे का त्या गाण्यामध्ये काय होतं? त्याच्या माझ्या स्टेप ज्या आहेत ना एकदम पूर्ण चुकायच्या. फक्त ते टायटल हे तर येत होतं, पण बाकीचं काहीच येत नव्हतं. मला काहीच जमत नव्हतं मित्रांनो. नंतर नेक्स्ट टाइम तो व्हिडिओ मी प्ले करून बघितला. अरे माझ्या पोरीने तरी माझ्यापेक्षा लई 100%
इतके म्हणजे 100पेक्षा बी पटीने जास्त एकदम मस्त केला. स्टेप टू स्टेप मस्त डान्स वगैरे एकदम एकदम झकास एकदम भारी केला तिने डान्स. सो मी कन्फ्यूजमध्ये झाले, तिला सगळा डान्स कसं काय माहिती, तिला एवढं सगळं कसं काय माहिती स्टेप, पण मला कसं काय नाही माहिती. विचार केला यार, पोरगी सगळं इतक्या वाढू गोर करत होती तिकडं, जसं की मी हिला गोर करते आता मगापासून, तसं ती मुलगी लई वाढू असं टी व्हीवर असं गाणं लावलं होतं ना, ते इकडं असं पूर्ण स्टेप बनवून असं एकदम असं स्टॅच्यू, आणि त्यांनी डोळ्यासमोर नक्षत्र घेतलेलं ते सेम टू सेम तसंच केलं. आणि मित्रांनो मी बघितलंच नव्हतं ना ते गाणं, ऐकलं होतं, आणि ऐकल्यानंतर तरी काय सगळ्या स्टेप थोडी डोक्यात राहतात, पण तिने सगळ्या स्टेप बघून एकदम मस्त केल्या. आता तुम्हाला मला वाटतं मी त्या स्टेप तुम्हाला दाखवाय पाहिजे तर कधीतरी. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नाही काय, त्याला मी कटिंग करून तुम्हाला दाखवून लयच मस्त लयच भारी व्हिडिओ काढत होती ती. तर मित्रांनो ही व्हिडिओचा प्रकार होतो, जर एखादं माणूस आपल्यासमोर बसलं आणि त्यांनी हे बघायला लागलं, जसं की इंस्टाग्राममध्ये पहिल्यांदा बघा, इंस्टाग्राममध्ये ते टिकटॉकमध्ये पहिल्यांदा काय करायचे मी पण माहिती आहे का मित्रांनो, मला पण जास्त करणं येत नव्हतं यूट्यूबचं वगैरे, हे आता यूट्यूबचं जमतं आहे, पण तेव्हा इंस्टाग्राम टिकटॉकचं पण नव्हतं जमत मित्रांनो मला. तर माहिती आहे का मी तेव्हा काय करायची, जेव्हा मला असं वाटायचं मी तो व्हिडिओ बघावा आणि करावा, तेव्हा माझ्यासून काय व्हायचं माहिती आहे का, काढायला गेलं की स्टेप वेगळी जायची आणि मी वेगळी जायचे. म्हणजे हे कमीत कमी माझ्या संग 5 ते 6 महिने मला स्टेपच जमत नव्हती, बोलायलाच येत नव्हतं चांगलं व्यवस्थित, तर मग स्टेप कधी येणार, असा प्रकार मित्रांनो माझ्या संग घडत राहिला. आता कसं झालं माहिती आहे का, आता सगळ्या स्टेप डोक्यात बसतात, पण कधी थोडंसं ऐकून घेतल्याच्यानंतर ह्या सगळं केल्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात बसतात, तोपर्यंत बसतच नाही. तर चला मित्रांनो, हे झालं माझं व्हिडिओचं ऑब्झर्वेशन केलेलं दाखवलेलं. मला जे ऑब्झर्वेशन वाटत होतं, मला थोडंसं कन्फ्युजन होतं की तुम्हाला पण असं होतं आहे का, तर मला वाटतं काही मित्रांना होत नसेल तसं, पण मला तर होतं हे खरं बरं का. आता नेक्स्ट टाईम मला खरंच अफसोस वाटतो मित्रांनो की मी एवढी मोठी टॅलेंटेड का नाही आहे, का हे माझ्या टॅलेंट नाही आहे, का मी माझ्या स्वतःच्या डोक्याला टेन्शन घेऊन बसू, तेच मला कळत नाही आहे. कारणच नाही आहे, उदाहरणच नाही आहे ना. अरे बाप, आणि काहीच नाही मित्रांनो, उठायचं नाही असं असं उठायचं नाही मित्रांनो. आता माझा मोबाईल पण टेकत नाही, तुम्हाला दाखवलं असतं, मोबाईलच टेकत नाही हो, ही तर प्रॉब्लेम आहे, मोबाईल टेकत नाही माझा, मोबाईलला टेकत नाही ना. असं करायचंय ना, असं करायचंय, असं करायचंय, फक्त असं करायचंय, फक्त असंच करायचंय बरं का मित्रांनो. ह्यांना माझ्यासारखं काहीच महत्वाचं करायचं नाही, तरी पण मला व्ह्यूज नाही तर. आणि ती मोठ्या स्टेजवर जर तिने आज यूट्यूबचं चॅनल जर खोललं ना मित्रांनो, 100% ती माझ्या पुढं 100% असणार. पण तिला नॉलेज कुठे आहे बघा ना, नॉलेज कुठं चाललंय तिचं, हे बघा. मित्रांनो खरं सांग काय यातली एक गोष्ट, माझ्या ताईने ना ड्युटीवर आल्यापासून अजून तोंड पण नाही धुतलेलं, विचारा तिला. आणि व्हिडिओ म्हणजे फिल्टर लावून 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 काढायची वेळ, देवा पांडुरंगा कसं तुझ्यापाशी असेल. आणि व्हिडिओमध्ये फिल्टर किती भारी लावले बघायचं तुम्हाला. त्यात मी येऊ नाही म्हणून तिने काय केलंय, एकदम जवळ असा कॅमेरा झूम केलाय की मी तिथं दिसली नाही पाहिजे, झूम डायरेक्ट, विषयच नको माझा. बाय मित्रांनो, बाय. हे सहन होत नाही मला, ह्या डिप्रेशनमधून मला बाहेर काढू शकतात तर तुम्हीच काढू शकतात मित्रांनो. ही माझी जी मनाची तळतळ आहे ना, ती मला लय लागतीये मित्रांनो. मला सबस्क्रायबर करा हो, हिच्यासारखे मोठे मोठे फॉलोअर्स वाढवून द्या. फॉलोअर्सच म्हणतात, फॉलोअर्सच वाढवून द्या. नाही, आपल्या तिथं सबस्क्रायबर असतं ना, तिच्या तिथं फॉलोअर्स म्हणजे सेमच आहे, फक्त तिकडं फॉलो म्हणतात आणि आपल्याकडे सबस्क्रायबर म्हणतात, एवढंच ना. तर सबस्क्रायबर वाढवून द्या मित्रांनो. तर खरंच माझा पण लई BP हँग होतोय असं बघून, काहीच करायचं नाही, फक्त असं
मित्रांनो व्हिडिओ व्हायरल होता असं केलं. माझा पण व्हिडिओ आता व्हायरल होणार आहे. मी पण तिला दाखवते बघा ती कशी बघा ती. हा मी पण व्हायरल होणार आहे. हा राग आलाय मित्रांनो तिची बराबरी कशी करू शकते मी. बाय. चला आवडला तर लाईक करा जाऊ द्या.